सो हे गाईज गुड मॉर्निंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. मागे गणेशोत्सवाचा 2024चा सेकंड ब्लॉग आहे आणि तो ब्लॉग असणाऱ्या आगमन सोहळ्याचा. पुन्हा एकदा हा ब्लॉग आगमन सोहळा आहे आपल्या नालासोपाराचा इच्छापूर्तीचा. सो इच्छापूर्ती गणेश आज 11 फेब्रुवारी म्हणजे रविवारी त्याचं आगमन आहे. आणि आता मी तिथेच आलो आहे वसई पापडीला, जिथे KP आर्ट्स म्हणजेच कृणाल पाटील यांचा वर्कशॉप आहे आणि तिथेच हा गणपती बनतो. सो आता इथून या गणपतीचं आगमन होणार आहे. मेन तर असणार संध्याकाळी नालासोपारा ईस्टला. सो आपण तिथला पण कव्हर करणार. आता सकाळचा फक्त जे मूर्ती निघणार आहे ते आपण कव्हर करूया. सो चला जाऊया आपण तिथे. आता तुम्हाला आवाज येत असेल ऑलरेडी मागे बेंजोचा. सो चला तिकडे जाऊया आणि बघूया हा आगमन सोहळा कसा आहे. गणपती ट्रॉलीवर आणला जातो. आता काही क्षणात गणपती ट्रॉलीवर येईल. फायनली बाप्पा निघाला आपल्या मंडपाकडे. गाईज फायनली गणपती या मेन गल्लीमधून बाहेर पडला आहे आणि आता तोच मार्गस्थ होतोय
द्वारका हॉटेलच्या इथे, म्हणजे जिथे हा गणपती विराजमान होतो. सो आता आपण संध्याकाळी तिथलं शूट करूया, म्हणजे संध्याकाळी 5 आसपास गणपती तिथे येईल. सो आता ऑलमोस्ट दुपारचे 2 वाजले, 3 तास असतो. घरी जाऊन आपण एक रेस्ट घेऊन येऊया पुन्हा एकदा गणपतीच्या या पुढच्या आगमन सोहळ्यासाठी. सगळे बघू शकता आता संध्याकाळचे 5:30 झालेले आहेत आणि गणपती तुम्ही बघू शकता. हा म्हणजे गणपती जिथे बसतो त्याच एरियामध्ये आलेला आहे. हा आचोले परिसर आहे, पूर्ण पॅक जॅम आहे. आता इथून गणपती मंडपात जाईपर्यंत रात्रीचे 10 तरी वाजतील नक्कीच. आता इथे पुढे सगळी तयारी चालू आहे. बघू शकता खाली रांगोळी वगैरे काढतात.